1993 साली पंजाबच्या एका लहानशा गावात 25 वर्षांचा रणजित सिंह राहत होता. तो शिकलेला होता, पण त्याला चांगलं काम मिळत नव्हतं. तो इकडे तिकडे कामाच्या शोधात भटकत असे. दुसऱ्या बाजूला सुखविंदर सिंह नावाचा एक माणूस कॅनडामध्ये राहत होता. 1981 साली सुखविंदर सिंग ढिल्लोन भारतात सुट्टीसाठी आला होता. सुखविंदर सिंह फारसा शिकलेला नव्हता, पण थोडंफार इंग्रजी बोलू शकत असे. त्याचं कॅनडामध्ये सुरुवातीला खूप संघर्षाचं जीवन होतं. सुखविंदरने अनेक वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या, पण त्याचं नशीब जेव्हा पालटलं, जेव्हा त्याने जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. 1993 साली रणजित सिंह सुखविंदरला भेटला. सुखविंदरने रणजितला गाड्या विकण्याच्या व्यवसायात सहभागी केलं. रणजितनेही कॅनडामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य पाहिलं. तो आपल्या पत्नी लखविंदरसह कॅनडाला गेला. रणजित आणि सुखविंदरने एकत्र काम करायला सुरुवात केली. रणजित सुखविंदरला काका म्हणत असे. दोघांनी ठरवलं की जर त्यांच्यापैकी एकाचाही अपघात मृत्यू झाला तर दुसऱ्याला नुकसान होणार नाही. 1996 साली मे महिन्यात त्यांनी 1 लाख रुपयांचा विमा काढला. या पॉलिसीत असं लिहिलं होतं की जर सुखविंदरला काही झालं तर पैसे रणजितला मिळतील, आणि जर रणजितला काय झालं तर पैसे सुखविंदरला मिळतील. जर अपघातात दोघेही मरण पावले तर विम्याची रक्कम दुप्पट होईल. एका दिवशी रणजितची पत्नी लखविंदर स्वयंपाकघरात भांडी धुत होती. अचानक तिला जेवणाच्या खोलीतून रणजितचा जोरात आवाज ऐकू आला. रणजित जोरजोरात ओरडत होता. घाबरलेल्या लखविंदरने पटकन स्वयंपाकघरातून बाहेर धाव घेतली. जेव्हा लखविंदर आपल्या पतीकडे गेली तेव्हा तिने पाहिले की रणजित वेदनेने थरथरत होता. त्याचे डोळे बाहेर आले होते, आणि हे पाहून लखविंदर काही वेळ सुन्न झाली. मग तिला शुद्ध आली तेव्हा तिने रणजितला उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती उचलू शकली नाही. त्यानंतर तिने तात्काळ रुग्णवाहिकेला बोलावली. रुग्णवाहिकेतून रणजितला रुग्णालयात नेलं, पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. 23 जून 1996 रोजी रणजित सिंह याचा मृत्यू झाला. रणजितचं शरीर पूर्ण ताठ झालं होतं. या मृत्यूमुळे सगळे हादरले. कॅनडातील डॉक्टरांनाही खूप आश्चर्य वाटलं, कारण त्याच्या शरीरावर जखमांचा कोणताही पुरावा नव्हता. डॉक्टरांनी ही हृदयविकाराच्या झटक्याने झालेली घटना असावी असं मानलं, पण त्याच वेळी त्यांनी इतर कारणांवरही विचार केला. त्यामुळे हॅमिल्टन पोलिसांनी रणजितचा मृतदेह ताब्यात घेतला आणि चौकशी सुरू केली. रणजितच्या मृत्यूनंतर त्याच्या विम्याचे पैसे सुखविंदर सिंग ढिल्लोनला मिळणार होते, पण त्याआधी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मृत्यूची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला. विमा तपास अधिकारी क्लिफ एलियन यांनी चौकशीसाठी सुखविंदरच्या घरी भेट दिली. क्लिफ घरात बसला असताना त्याचं लक्ष भिंतीवरच्या गुरु नानक साहेबांच्या चित्राकडे गेले. क्लिफचं वाटलं की त्यांनी हे चित्र कुठेतरी पाहिलं आहे. विचार करताना त्याला आठवलं की 1.5 वर्षांपूर्वी तो सुखविंदरच्या जुन्या घरात विमा दाव्यासाठी गेला होता. तेव्हा सुखविंदरच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. सुखविंदरची पत्नी परवेश कौर यांचा 3 फेब्रुवारी 1995 रोजी मृत्यू झाला होता. त्यावेळी सुखविंदरला $2,50,000 विम्याचे पैसे मिळाले होते. शिवाय त्याने तिच्या नावावर $18,000चे कर्जही घेतले होते. या सगळ्या गोष्टी क्लिफच्या मनात शंका निर्माण करत होत्या. क्लिफने सखोल चौकशी सुरू केली. त्याला समजले की सुखविंदरच्या ओळखीच्या दोघांचाही गूढ मृत्यू झाला होता, आणि दोन्ही वेळी सुखविंदरला विम्याचे पैसे मिळाले होते. हॅमिल्टन पोलिसांना हे प्रकरण खूपच विचित्र वाटले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वॉरन कोरेल यांची नेमणूक झाली. त्यांनी प्रथम सुखविंदरला सिंगच्या पत्नी परवेश कौर यांच्या मृत्यूची चौकशी सुरू केली. सुखविंदर सिंह आणि परवेश कौर यांचं लग्न 1993 साली झालं होतं. परवेश शिक्षित मुलगी होती आणि तिला शिक्षिका बनायचं होतं. सुखविंदर कॅनडात राहत असल्याने परवेशला तिच्या मुलांसाठी चांगलं भविष्य हवं होतं.
लग्नानंतर सुखविंदरने परवेशच्या घरच्यांकडून खूप हुंडा घेतल्याचं समजलं. तो पैशांचा खूप लालची होता. त्याने परवेशला जबरदस्तीने पैसे कमवायला लावले. 26 जुलै 1985 रोजी परवेशने एका मुलीला जन्म दिला, ज्यांचं नाव हरवीत ठेवलं. परवीतच्या जन्मानंतर सुखविंदरने परवेशला कपड्यांच्या कारखान्यात काम करण्यास भाग पाडलं. नंतर ती पुन्हा गरोदर राहिली. यावेळी तिला एक बुटांच्या कारखान्यात काम करायला लावलं. 1991 मध्ये तिने अमन नावाच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला. सुखविंदरला मुलगा हवा होता, त्यामुळे परवेशला भारतात पाठवून लिंग चाचणी केली. तपासात समजले की ती पुन्हा मुलीला जन्म देणार होती. यावरून सुखविंदर खूप रागवला. काही जण म्हणतात की त्याला मुलगा दत्तक घ्यायचा होता, पण परवेशच्या घरच्यांनी याला विरोध केला. सुखविंदर परवेश सोबत नेहमी भांडत असे आणि तिला मारहाण करायचा. एका वेळी त्यांनी परवेशला इतकं मारलं की तिने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सुखविंदरला अटक केली आणि त्याला तुरुंगात जावे लागले. त्यानंतर परवेश अचानक आजारी पडली. तिला सतत डोकं दुखत होतं. अनेक डॉक्टरांकडे जाऊनही तिला आराम मिळत नव्हता. 31 जानेवारी 1995 रोजी रात्रीच्या जेवणाच्या वेळी अचानक तिच्या शरीरात विजेचा धक्का लागल्यासारखं झालं. तिचे हात थरथरत होते, दात घट्ट लागले होते आणि पाठीचा कणा मोडल्यासारखा वाटत होता. परवेश वेदनेने ओरडत म्हणाली, "मी मरत आहे." तिचं संपूर्ण शरीर ताठलं. तिचा चेहरा भयानक दिसत होता आणि शेवटी तिचा मृत्यू झाला. अमन परवेश कौरची 7 वर्षांची मुलगी आईची अवस्था पाहून खूप घाबरली. ती धावत शेजारी राहणाऱ्या उल्गा काकूंना बोलवायला गेली. उल्गा काकूंनी लगेच परवेशकडे जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. सुखविंदर सिंहची पत्नीची अशी अवस्था पाहून घाबरला आणि तिला पाणी पाजायला लागला. उल्गा काकूंनी तिचे पाय दाबून बरे करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. परवेशचं शरीर अजूनही ताठरलेलंच होतं आणि ती उल्गा काकूंना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण बोलण्याआधीच ती बेशुद्ध झाली. लगेच तिला हॅमिल्टनच्या जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची अशा रुग्णाला आधी कधीच पाहिलं नव्हतं. परवेशला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं, पण तिच्या सर्व तपासण्या नॉर्मल आल्या. 4 दिवस बेशुद्ध राहिल्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी सुखविंदरने डॉक्टरांना लाईफ सपोर्ट काढून टाकायला सांगितले. डॉक्टरांच्या अहवालानुसार परवेशचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं जाहीर केलं गेलं. मात्र तपासात असं समजलं की 21 जानेवारीच्या रात्री परवेशचे डोकेदुखीची तक्रार केली होती आणि ती औषध घेऊन शांत झाली होती. परवेशचा मृत्यू सुखविंदर साठी फायद्याचा होता, कारण तो तिच्या विम्याचे पैसे मिळवण्याचा दावा करणार होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वॉरनला हे समजताच त्यांनी तपास भारतातही पाठवण्याचा निर्णय घेतला. केविन हिरनॉ नावाच्या भारतीय वंशाच्या डिटेक्टिव्हला लुधियानामध्ये सुखविंदर सिंहच्या घरी पाठवण्यात आले. तिथे पंजाब पोलिसांच्या मदतीने तपास झाला आणि या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या. परवेश कौरच्या मृत्यूनंतर सुखविंदरच्या फायद्याची जोडला जात होता आणि तपास अजून सुरू आहे. आणि नंतर परमेश कौरच्या मृत्यूनंतर फक्त 9 आठवड्यांच्या आत सुखविंदर सिंह ढिल्लोनने दुसरे लग्न केले. त्यांनी जालंधर जिल्ह्यातील पंचग्रेन गावातील सरबजीत कौर सोबत लग्न केलं. सरबजीत कौरच्या कुटुंबाकडून हुंडा घेतला गेला. काही दिवसांनी सुखविंदरने सरबजीतला सोडून पंजाबच्या कपूरथला जिल्ह्यातील सुखविंदर कौर प्रीत सोबत तिसरे लग्न केले. त्यांनी सरबजीत कौर आणि सुखविंदर कौरच्या कुटुंबियांकडून जास्त पैसे घेतले आणि त्यांना लवकरात लवकर कॅनडाला घेऊन जाण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनी सुखविंदर सिंह ढिल्लोनला जुळ्या मुलांचा आनंद झाला. जुळ्या मुलांना जन्म दिला. सुखविंदर सिंहची दुसरी पत्नी सरबजीत कौर आणि तिची 2 मुले पूर्णपणे निरोगी होती, पण एके दिवशी अचानक सरबजीतच्या जुळ्या मुलांची तब्येत बिघडली आणि दोघांचाही मृत्यू झाला.
12 दिवसात त्यांची चौकशी न करता दफन करण्यात आले. सुखविंदर सिंह खूप दुःखी झाला आणि त्याने दुसऱ्या पत्नीला सांगितले की तो लुधियानाला गेला आहे. पण त्याच दिवशी सुखविंदर तिसरी पत्नी खुशविंदर कौरच्या घरी गेला. खुशविंदरला वैद्यकीय उपचारांसाठी कॅनडाला घेऊन गेला. उपचार केल्यानंतर सुखविंदर सिंह ढिल्लो सुखविंदरच्या टिब्बा गावी सोडून लुधियानाला परत आला. लुधियानाला पोहोचताच सुखविंदरला खुशविंदर कौरच्या मृत्यूची दुसरी वाईट बातमी मिळाली. डॉक्टरांनी सांगितले की तिचं शरीर ताठ झालं आहे आणि तिच्या मृत्यूचे कारण सुखविंदर सिंह ढिल्लो यांच्याशी संबंधित आहे. आतापर्यंत सुखविंदर सिंह ढिल्लोच्या आयुष्यात 5 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 2 लोकांचा कॅनडामध्ये तर परवेश कौर, दुसरा रणजित खेडा आणि तिसरा 3 लोकांचा भारतात मृत्यू झाला. जुळ्या मुलांचा गुरविंदर आणि तिसरी खुशविंदर कौर प्रीत यांचा मृत्यू झाला. यातील शेवटचा मृत्यू रणजित सिंग खेळाचा होता. त्यामुळे तपासा इथपर्यंत पोहोचला. आता डिटेक्टिव्ह वॉरन आणि केविनसाठी हे 5 मृत्यू महत्त्वाचे ठरले आहेत. रणजित सिंहच्या शरीरावर फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. त्याच्या शरीरात स्ट्यून नावाचे विषारी पदार्थ आढळले. पण हे विष कॅनडात आढळले जात नाही, भारतात मोठ्या प्रमाणात आढळते. डिटेक्टिव्ह वॉरन आणि केविन पंजाबला परत गेले आणि त्यांनी सरबजीत कौरच्या जुल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांची चाचणी केली आणि दोन्ही मुलांच्या मृत्यूचे कारण विषप्रयोग समजले. त्यामुळे त्यांचे शव तपासता आले नाही. पण त्यांच्या मृत्यूची लक्षणे पाहून डिटेक्टिव्ह वॉरन आणि केविन यांनी सांगितले की तिचाही गळा दाबून खून केला होता. सुखविंदर सिंह ढिल्लो एक सामान्य माणूस नाही. त्याने 2 खून केले होते. त्यात 2 निष्पाप नवजात बालकांचा समावेश होता. आता प्रश्न आहे, सुखविंदरला शिक्षा मिळेल का? डिटेक्टिव्ह वॉरन आणि केविन लुधियानामध्ये औषधी वनस्पती विकणाऱ्या एका दुकानात गेले. तिथे त्यांना एक औषध मिळाले ज्याचा उपयोग उंदीर आणि कीटक मारण्यासाठी केला जात असे. या औषधाचे नाव कंचूड आहे, ज्याला कुचला आणि गजरा देखील म्हणतात. ज्यांनी या औषधाची तपासणी केली आणि समजले की हे विष मानवी शरीरात कुठल्याही सामान्य चाचणीने शोधता येत नाही. हे सुखविंदर सिंह ढिल्लोने जाणूनच केले होते. त्याने जंगलात 5 जणांना घालून निर्गुणपणे मारले, ज्यांना हे माहीत होते की डॉक्टरांच्या चाचणीत हे विष सापडणार नाही. म्हणून त्याने त्यांना जेवणात किंवा औषधात मिसळून खाऊ घातले. रणजित सिंह यांच्या पत्नी लखविंदर यांनी न्यायालयात सांगितले की काका सुखविंदर सिंह यांनी त्यांच्या पतीला पाठदुखी आणि नपुंसकते बरे करण्यासाठी औषध दिले होते. या औषधामुळे रणजित सिंह खेळाचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या जुळ्या मुलांचेही मृत्यू केले. जुळ्या मुलांनाही औषध घालून संपवले. पहिली पत्नी परमजीत कौर आणि तिसरी पत्नी खुशविंदर यांच्या हत्येचे कारण हुंड्याचे पैसे आणि विम्याचे पैसे होते. सुखविंदर सिंहने या हत्या केल्या कारण त्याला भविष्यात कोणताही त्रास नको होता. ऑक्टोबर 1997 मध्ये हॅमिल्टन पोलिसांनी सुखविंदर सिंहला त्याची पहिली पत्नी परमेश कौर आणि व्यावसायिक भागीदार रणजित सिंह खेळा यांच्या हत्येमुळे अटक केली. भारतातील साक्षीदारांना कॅनडामध्ये नेण्यात आले होते. मॉल्टियन कोर्टात या 3 हत्यांचा तपास सुरू झाला. 2001 मध्ये सुखविंदर सिंह ढिल्लोनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. नंतर 21 नोव्हेंबर 2013 रोजी कॅनडातील क्विल्टन हॉस्पिटलमध्ये सुखविंदर सिंह ढिल्लोनचा कर्करोगाने मृत्यू झाला.